No, I think, frankly, this is a cover-up for something which was done. You know, if there was any such consideration, we would see it in the records. The record is very clear. What does the record say? The record says, Pandit Nehru said that this is a small island of no importance. The record says Indira Gandhi said this is a little rock which doesn't matter. First you say it doesn't matter. Now you claim that you actually got something for it. There's nothing to show that. लोकसभा निवडणुकीचं वातावरण दक्षिणेकडे सर्वाधिक पेटलंय. याचं कारण तिथल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत हे आहेच, पण शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DMK आणि काँग्रेसच्या राजकारणावर केलेलं शरसंधान यामुळे सुद्धा तामिळनाडूचं वातावरण अधिक गरम झालंय. कच्छथीवू नावाच्या बेटावरून सध्या इथे वाद उसळलाय. कच्छथीवू नावाच्या बेटांबद्दल समोर आलेली नवीन माहिती द्रमुकचा दुटप्पीपणा उघड करते असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी एका जुन्या विषयाची इतिहासातली दुखरी नस नव्याने दाबली आहे. आता हा विषय तामिळनाडूच्या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरू लागलाय. पण कच्छथीवूच्या बाबतीत नेमकं काय झालं? हा मुद्दा आज चर्चेला यायचं नेमकं कारण काय आहे? या संदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. So let me first explain what the issue is, and then I want to tell you today what has really transpired, which has created the issue, and why that issue is today relevant to all of us. Why are we debating it today? कच्छथीवू नावाचं छोटंसं बेट भारत आणि श्रीलंकेच्या बरोबर मध्ये आहे. आपल्या रामेश्वर पासून 12 मैलांवर ते आहे आणि श्रीलंकेतल्या जाफना मधल्या नेदुंडी पासूनही ते साधारण 11 मैलावर आहे. या बेटाचं क्षेत्रफळ आहे जेमतेम 285 एकर, म्हणजे साधारण 1.5 किलोमीटरचं हे बेट. आता एवढंच हे बेट का बरं चर्चेत आलंय? जयशंकर म्हणतात तसं या बेटावरून सुरू झालेली चर्चा आणि वाद नवे नाहीत. हे बेट कोणी श्रीलंकेला देऊन टाकलं हे आपल्याला माहिती आहे, पण ही माहिती कोण दडवून ठेवत होतं हे आता उघड झालंय असं जयशंकर म्हणाले. त्यांचा इशारा अर्थातच द्रमुककडे होता. कच्छथीवू बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय झाला त्यावेळी तामिळनाडूत द्रमुकचीच सत्ता होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या मान्यतेनेच या बेटाविषयीचा करार झाला होता अशी माहिती भाजपचे तामिळनाडूतले नेते अन्नामलाई यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे आणि त्यानंतरच हा वाद नव्याने सुरू झालाय. In 1974, India and Sri Lanka in June 1974 concluded an agreement where they drew their maritime boundary. And in drawing the maritime boundary, Kachativu was put on the Sri Lankan side of the boundary. This agreement of 1974 had 3 other clauses. जयशंकर यांनी 1974च्या करारानुसार कच्छथीवू हे बेट श्रीलंकेकडे देण्यात आलं हे सांगितलं. त्याबरोबर 3 अटींचाही समावेश होता असंही ते म्हणाले. काय होत्या या अटी? One clause which said that each country shall have sovereignty and exclusive jurisdiction and control over the waters. या बेटाच्या आसपासच्या समुद्रावर दोन्ही देशांचा सार्वभौम अधिकार असेल अशी त्यातली एक अट होती. शिवाय दोन्ही देशांचे मच्छीमार या भागात कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय मासेमारीसाठी जाऊ शकत होते. आणि तिसरी अट म्हणजे या बेटाच्या हद्दीतून दोन्ही देशांच्या जहाजांना जाण्या येण्याचा मार्ग पूर्वी होता तसाच खुला राहील. मात्र 1974 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हा करार झाला आणि नंतर झालेल्या पत्रव्यवहारांनुसार 1976 पासून भारतीय मच्छीमारांना या बेटावर जायला बंदी घालण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत श्रीलंकेने अनेक भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. काही जण बेपत्ताही झालेत.
तमिळ मच्छीमारांना या बेटामुळे चांगलाच फटका बसतोय. कच्छथिबूचा विषय नवा नाही आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो मुद्दाम चर्चेत आणला जातोय. या विरोधकांच्या आरोपाबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की याविषयी सातत्याने संसदीय पातळीवर आणि राज्य सरकारबरोबर संवाद सुरू आहे. तिथल्या मच्छीमारांचा हा प्रश्न आहे आणि तो खूप प्राथमिक आहे. After both India and Sri Lanka became independent, there were issues between the military of the two countries about using this island. And that's how this issue actually came up as an issue between the governments. गेल्या 20 वर्षात 6,000हून अधिक भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेने ताब्यात घेतलंय आणि 1185 भारतीय जहाजं श्रीलंकेनं जप्त केली आहेत. आता तत्कालीन काँग्रेस आणि द्रमुकनेच हा विषय कसा निकालात काढला होता आणि त्यांच्यामुळेच हे बेट श्रीलंकेच्या घशात कसं गेलं होतं हे तर आता समोर आलंय. पण आता ती जबाबदारी नाकारून हेच दोन पक्ष मोदी सरकारला कसे याविषयी जबाबदार धरू शकतात असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, बखर लाईव्ह.